क्षेत्रज्ञ संयोगात तद्विद्ये भरतर्षभ. सृष्टीची प्रक्रिया याच्यामध्ये सांगणार. जेवढा आपला स्थावर जंगम, स्थावर म्हणजे जडस्वरूप, आणि जंगमाल म्हणजे अन्नजय स्वेद आहेत. काय म्हणतात त्याला, जंगम असं म्हणतात. ज्याच्यामध्ये चेतन आहे त्याला काय म्हणायचं, जंगम. आणि ज्याच्यामध्ये चेतनात म्हणायचं त्याला काय म्हणायचं, सृष्टी. म्हटल्यानंतर दोन्ही आहे की त्याच्यामध्ये. तर कोणापासून होते, क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात. क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय. क्षेत्र म्हणजे प्रकृती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष. या दोघांच्या पासून ही सर्व सृष्टी उत्पन्न होते. इथं शिकून पोरं जातात ना. मी एकटाच असतो. 10-5 वर्षांना आल्यानंतर काही परिवार घेऊन येतो. मग समजा जायचं एकट्यापासून झालं की दोघं असले पाहिजे. दोघांशिवाय एकट्या कोण होत असते का. त्याला आमचं क्षेत्राने सगळा परिवार त्यांचा असो. म्हणजे भरतर्ष म्हणजे भरत कुलोत्पन्न असणाऱ्या अर्जुना भगवंताला असं सांगतात, क्षेत्रज्ञ अरे बोले तुझा आपण पेदाविले. अनेक क्षेत्रही सांगितले. याची सुरुवातच आहे, इदम शरीरम कौतुय क्षेत्रज्ञ विधीयते. तेव्हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. क्षेत्र म्हणजे प्रकृती, क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष. तुझा आपण पेदाविले नाही का. पुरुषम प्रकृतींच्या विज्ञानादी विभावरागे विकारांश गुणांश विद्ये प्रकृती. विचार सांगितला ना त्याच्या. सर्व क्रिया वगैरे जे काही दिसते ही कोणाची आहे, प्रकृतीची आहे ना. हा मात्र निसंग आहे, हा आधार आहे, फक्त अधिष्ठान आहे. काय तो त्याचे कोणत्याही प्रकृतीच्या धर्माशी लिप्त होत. आम्ही सर्वच आता 2-4 श्लोकामध्ये सांगितलं. क्षेत्रही सांगितले आगवेची. क्षेत्रज्ञ म्हणजे कोण आहे, पुरुष आहे. आणि क्षेत्र म्हणजे प्रकृती आहे. हे सर्व तुला आम्ही सांगितलं. येराच्या मिळणी होय जे भूती सगळी अनिल संगे सलिली कल्लोळ जायचे. येराच्या मिळणी या दोघांच्या संबंधामधून होय जे भूती सगळी. सर्व ही जी भूत म्हणजे मसनातली नव्हे. म्हणजे आप पृथ्वी, आप तेज, अंडाचे जारचे स्वेदाचे हे कुठून उत्पन्न होतात ते या ठिकाणी आणखी सांगितलं. कशा प्रकारे अनिल संगे आणि सलिली कल्लोळ जायचे. अनिल म्हणजे अनिल पाटील नाही. अनिल शब्दाचा अर्थ काय, अनिल म्हणजे अनिल संगे सलिली. अनिल म्हणजे वारा, अनल म्हणजे अग्नी होते, अनिल म्हणजे वारा. अनिल संगे सलिली कल्लोळ जायचे. वारा आला की पाण्यावरती लाटा उत्पन्न होतात. का तेजा आणि उकिरा भेटी झाली अविरा मृगजळाची अपुरा रूप. का तेजा आणि उकिरा भेटी झाली अविरा. सूर्यकिरण आणि जमिनीचा संबंध आला म्हणजे भेटी झाली अविरा. मग मृगजळाचं काय होत असते, काय करे. सूर्यच उगवला नाही, मृगजळ आहे का. मग मृगजळ म्हणजे सूर्याची किरण आणि जमिनीचा संबंध आला. खरोखरच पाणी उत्पन्न होते का पाण्यासारखं दिसते. दुसरा दृष्टांत धराधर काळी जळंबरी आज वसुंधरी उठे जे जेवी अंकुरी नाना. नाही का आषाढ महिन्यामध्ये पाऊस आला बराबर, सगळे डोंगर काळे असतात जमीन आणि सगळे हिरवळ दिसतात. वसुंधरी उठे जे जेवी अंकुरी नाना विधी. नाना प्रकारचं मग बैलाला फार आनंद होतो बरं का. मग त्यांचं पक्वान नाही कोणाला. हिरवं गवते बैलाचं काय पक्वान नाही. 50 दिवसात उन्हाळ्यामध्ये त्यांना कुठला आला हिरवं आहे म्हणजे लाकडासारखं वैरण खावं लागतं.
धराधर झाले कृष्ण तैसे चराचरा गवे, जे काही जीव येणे भावे. हे जे चर आणि अचर आहे त्याच्यामध्ये अंडाच्या जाराचं सेदत वगैरे जीव आहेत. आणि उपयोगी संभवी आहे सेदन. एका दोन्ही निर्माण होत नाही, दोच्या संबंधामधून काय होते, निर्माण होते. उपयोगी संभव सिद्धांत याला की अजून क्षेत्रज्ञ प्रधान आणि पासवणी नव्हती भिन्नात भूत व्यक्ती. म्हणून सर्वांमध्ये अधिष्ठानाची काय आहे, व्याप्ती आहे. व्यापक असताना ते सर्वांमध्ये काय असते, व्यापक असते. पृथ्वीमध्ये आकाशाची व्याप्ती, आकाशात मात्र पृथ्वीची काय नाही, पण पृथ्वीमध्ये कोणाची व्याप्ती. म्हणून क्षेत्रज्ञ प्रधान पासवणी नव्हती भिन्नाभूत व्यक्ती. म्हणून या दोघांच्या संबंधाशिवाय नाही का भेद आपल्याला सांगता येणार नाही. न होती भिन्ना म्हणजे भेद राहत नाही. भूत व्यक्ती म्हणजे जेवढे भूभावती तत्व आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यापासून सर्व नाम अव्यय वगैरे तयार होतं. भूभावती म्हणजे होणे आणि भूत म्हणजे झालेली, गमापासून गत असं त्याचे तयार. एका धातूपासून हे सगळे प्रकार तयार होतात. तेव्हा परमात्मा कसा व्यापक आहे, त्याची व्यापकत्व सर्वभूतामध्ये कशी असते याच्याकरता 27वा श्लोक. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्सु विनश्यन्तं यः पश्यति पश्यति. खरा पाहणारा कोण, तर समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं. जे सगळी भूत आहेत या भूतामध्ये समव्याप्त आहे, विषम झाले. काय खडे जरी अनेक असले साखरेचे तरी त्या कड्यामध्ये असलेली गोडी मात्र कशी आहे, त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे नाही. तिष्ठन्तं परमेश्वरं, परमात्म्याची व्याप्ती सर्व याच्या अद्भुतामध्ये समान आहे. काय समान आहे. परमात्मा कसा आणि इतर भूताची व्याप्ती कशी, त्याच्याकरता खालची ओळ सांगतात. विनाशस्व विनाशंतम यः पश्यति. एकाचा नाश होतो आणि एकाचा काय होत नाही. उपाधीचा काय होत असतो, आत्मा जसाच्या तो मात्र अविनाश असो, अविनाशी तो तद्भेद नाही. त्याचा कर्तव्य म्हटलं तरी काय होत नाही, नाश होऊ शकत नाही. आश्रय नाश, स्वभाव नाश, परता नाश कोणताच नाही. अखंड स्वरूपाचा. आणि त्याचा अग्नीनेही होत नाही, शस्त्राने होत नाही, कशाने त्याचा नाश होऊ शकत नाही. त्याला अविनाश असं म्हणत असतात. नश्यत्व असं जो कोणी पाहतो, पाहण्याची म्हणजे याच्यामध्ये दृष्टी नाही, ज्ञानदृष्टी असावी लागते. ज्ञानदृष्टीने याचं दर्शन होत असतं. परमेश्वरम एक तत्व, त्याला परमतत्व असं म्हणतात. ज्याच्या पलीकडे आता दुसरं काही शिल्लक राहिलेलं अंतिम तत्व त्याला काय म्हणायचं. एखाद्याने विचारलं, म्हटलं अमुकाचा बाप कोणता, तमुकाचा बाप कोणता, सांगता येईल मला, मी सांगता येईल. आणि ईश्वराचा बाप कोणता आहे असं सांगितलं तर तोच त्याचा एखादा बाप आहे. तो अनादी म्हणतात. काय म्हणतात, जीव अनादी, जगत आहे सुद्धा अनादी आहे. प्रवाह रूपाने जगत काय आहे का रे. जगताचा प्रवाह कुठे कुंडले असते, जायचे वर्धते, कृत त्रेता द्वापार करे, पण हे सारखं चालू असते. पटत बसंतू नव्हे परितंतोसीच ते आहे. म्हणजे पट म्हणजे काय, वस्त्र नाही का. पटा वस्त्राला तुम्ही तंतू म्हणणार का, पण पटात कोणाची व्याप्ती आहे, तरी तंतोसी ते आहे का. पटला काय झाला, तंतू त्याचा बाप झाला की तंतूपासूनच पट झाला ना. तंतोसीच आहे. असे खोली डोळा पाय ऐक्याचे का. खोली डोळा पाय म्हणजे निक्षून पाहणे,
दृश्य पश्चाती म्हणजे पाहणे, निक्ष इक्षते म्हणजे पाहणेच आहे. दोनमध्ये काय फरक आहे? वरवरचं पाहणं दृश्य पश्चाती आणि क्षण करून पाहणं दोन फरक. ऐसे डोळे ऐसे खोले डोळा पाहे ऐक्येगा भूते आगवेच होती एकाची एकादी परिपय भूत प्रतीती वेगळा लेसे भूते आगवेची होती एकाची एकादी सर्व जीव होते आहे. कोणापासून उत्पन्न होत असतात? एकाचपासून उत्पन्न होत असतात. आणि पै भूत प्रतीती वेगळी आहे. पण त्याच्यापासून भूत प्रतीती म्हणजे जरी अधिष्ठानी एक असलं पण भिन्नात्पणे त्याची काय ते यांची नामे अनाने अनारीचे वर्तरे याचे आवडत्या एकाच नावाने ओळखली जातात का भिन्न भिन्न नावाने ओळखली जातात? त्याच्यात पुल्लिंग स्त्रीलिंग हे सगळं लावायचं. नामे अनाने अनारीचे वर्तरे आणि अनारीचे वर्तने म्हणजे वागणूक काही प्रत्येकाची सारखी नसते. त्याच्या स्वभावाप्रमाणे भिन्न भिन्न रूपात आपल्याला पाहायला मिळतं. विषयी सिनाने आगव्याचे आता तर काही प्रश्नच नाही. जेवढे माणसं तेवढे पोशाख आहे बघा. काहीच्या समोरून भारत देश असते तर काहीच्या पाठीमागून पाकिस्तान असते. सगळे तिथं विषयी सिनाने आगव्याचे ऐसे देखून किरडी भेद सुनान पोटी तरी जन्माची अकोटी न आहे. खरोखरच भेद आहे का? भेद आहे. जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत बंध निवृत्त होऊ शकत नाही. मग ज्ञान काय करतं? सगळे भेद तो का म्हणे भेदा भेदन करावा हे विश्वाची माझे घर आहे. ऐसा ज्याचा अनुभव सगळे भेद आणि निवृत्त होतात. आणि जर भेदवाद असेल त्याच्यामध्ये तर कोट्यावधी जन्म जरी साधना केली तरी तो जन्ममृत्यूच्या पलीकडे जाऊ शकत. नाना प्रयोजन सुळे दीर्घे वक्री वाटोळे फळी एकाचीच फळे. बीज मात्र एकच असते पण फळाच्या दृष्टीनं पाहिल्यानंतर अनेक प्रकारचा नाना प्रयोजन शिळे दीर्घे वक्रे वर्तुळे हे भोपळ्याची वेल असते ना. मग सारखे भोपळे तर काय लांबट असते तर काय असं गोल असते. आणि प्रकार आपल्याला काय होतात पाहायला मिळतं. असं भोपळा असतं ना त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि एकाची फळी तुंबणीयाची तुंबणीयाची म्हणजे भोपळ्याची हे नाही का झाड एकच आहे पण फळामध्ये काही लांबट आहे तर काही आकोड आहे तर काही असे आहे असं पाहायला मिळतं आपल्याला. होतो का बिजू आकोडे परी बोरीचे न मोडे आणि जैशी होते अवकडे परी वस्तूची. झाड बोरीचं एकच असते पण त्याच्यामध्ये लागणारी बोरीची फळं काही लहान असते तर काही आंबट असते तर काही आंबट गोड असते. सफरचंद कसं असतं आंबट गोड असतं. चिकू गोड असतं. लिंबू कसं असते तशाच प्रकार असतात ना. तैसी भूती अवघडे आणि परिवस्तू भिन्न भिन्न जीव जरी आपल्याला दिसत असले प्रत्येकाचे पोशाख वेगळे आचार विचार वेगळे पण ते जसं आणखी अनेक लाकडामध्ये उष्णता सारखी असते नाही. बोरीचे अवघडे भूते अवघडे परी वस्तू मात्र सर्वांमध्ये समानतेने असते. आकाश सर्व भूतामध्ये कसं आहे समान आहे. उजो का आकोडे जरा बोरीचे अंगारकणी भावाची उष्णता समान जसे दृष्टांत व्याप्तीचे दृष्टांत चांगला आहे. परमात्मा स्वरूपाची व्याप्ती सर्वांमध्ये कशी सारखी आहे. उपाधी मात्र भिन्न भिन्न आहे पण सर्व उपाधीमध्ये व्याप्ती. अंगारकणी अग्नीच्या ठिणग्या
सर्व तिरंग्यामध्ये वेगळ्या वेगळ्या दिसत असल्या तरी उष्णता कशी आहे, एकच आहे. त्याचा नाना जीवराशी परिचय आहे. जीव अनेक आहे, पण जीवामध्ये व्याप्त असलेला परमात्मा किती आहे? अजून तर काही दोन ईश्वर आलेले, आणि दोन ईश्वर मानले असते ते भानगड करत असले असते. मुख्यमंत्री एकच असते, उपमुख्यमंत्री खरी एकच पाहिजे, पण किती झाले आता? दोन कशामुळे झाले? भानगडीमुळे. जाऊ दे, दृष्टांत संपला आपला. परिवस्तू असे नाही का? दुसरा दृष्ट परिपर गगनभरी धारा, परी पाणी एकची बेरा. पाण्यामध्ये काही फरक आहे का? प्रश्नाचा त्या पाण्याच्या धारा झाल्या कशा? स्वभावात आहे. स्वभावादी म्हणत असतात पाण्याच्या धारा स्वभावाच्या झाल्या, बरं का? आणि चेतनकालवादी म्हणत असतात स्वभाव कुठं, स्वभावता कुठं धारा होत असते का पाण्याच्या? मग कोणीतरी धारा करणारी शक्ती, चेतन शक्ती काय केली पाहिजे? मानलीच पाहिजे. विना चेतनाशिवाय हे कार्य व पर्जन्याची आकारी धारा, रोमा कोण फेरी, समुद्र कोण भरी, आणि चैतन्याची आकारी. समुद्राला पाणी कोणी दिलं? आहे का? त्याला कोणी भरलं? पाईप लावले होते का? म्हणून ते सगळे व्यवहार काय होतात? एक ईश्वर शक्ती काय करायला पाहिजे, काय करे? बरं, त्याला पोषण करायचं आहे ना. समुद्र निर्माण त्या पाण्याने होते का? मग सगळ्या जगावर ते पाण्याचा काय झाला पाहिजे? वर्षाव झाला पाहिजे. एका ठिकाणी राहून ढगातलं पाणी पडलं तर बाकीचे उपाशी राहतील. म्हणून ढगाला सुद्धा आज्ञा आहे, सगळीकडे पावसाचं काय केलं पाहिजे? म्हणून धारेने पाऊस पडते. कोणतं? पर्जन्याची आकारी. मग ईश्वर काय केलं पाहिजे? ज्या अर्थी आणि मातीचा घडा दिसतो, आपोआप कुठं मातीचा घडा होत असतो का? मग कोणीतरी घडा करणारा चेतन शक्ती काय केली पाहिजे? जडाकडून जमत असते का? ते ब्रह्मसूत्रामध्ये रचनानुपपत्ती आहे. जडाकडून ही पृथ्वीची रचना होऊ शकत नाही. कोणीतरी चेतन शक्ती काय केली पाहिजे? मग ईश्वरच हे सर्व काय करतो? बरोबर. कालही वर्षतो पर्जन्य, सारखा पाऊस पडत राहतो का? मग कसा पडतो? कालही वर्षतो. पिकाला योग्य असा काय पडतो? मग कोणीतरी पाडणारा असला. मग ईश्वर काय केला पाहिजे? ईश्वर सर्वभूतानामध्ये भ्रामय सर्वभूतानी. एक 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 दृष्टांत देतो. भदग्राम विषम परिवस्तू असे सम घटमटी योम जयापरी. परमात्मा मात्र सारखाच आहे. घट कशा प्रकारे घटमटी, घट पट वगैरे नाही का, मठ वगैरे वेगळे, पण त्या घटामध्ये मठामध्ये व्यापून असणारा परमात्मा, याचं परमात्म्याची व्याप्ती चालली आहे. त्याची व्याप्ती सर्वांमध्ये कशी आहे? उपाधीमध्ये वेद आहे. कशात? पण उपयतामध्ये कोणत्याही प्रकारे. जीवधान्य दुसऱ्या एक दृष्टांतात नासता भूताभास परितो आत्मा असे अविनाश केवराधिकी का सुवर्णाचा जायचा. उपाधी मात्र नाश पावणारी आहे. नासता भूताभास, आणि त्याच्यामध्ये व्याप्त असलेला परमात्मा तो कसा आहे? मात्र अविनाश आहे. उपाधीच्या बरोबर त्याचा नाश होऊ शकत काय पाठवत नाही. जीव अपेत व्हावं केलं शरीरम प्रियते, बरं का? पण जीव मात्र काय होत नाही. शरीराच्या बरोबर जीवाचा नाश होत, शरीर मात्र खाली पडते आणि जीव त्याच्यातून काय जातो? उत्क्रामंतम सुटम वापी.
मग तो नुसताच जातो का सगळं घेऊन जातो, भाडेकरू एकटा जातो सुका कपाळा घेऊन जातो. त्याप्रमाणे काय केवरादी की कस स्वर्णाचा त्याचा केवर म्हणजे एक अलंकार असतात, बाया वगैरे घालतात ना, त्याचा थोडा इतिहास आहे. भगवान ज्या वेळेला सीता शोधा करता निघतात, लक्ष्मण सोबत असतो, चाललाय बघा सीताचा शोध, तर दाखवायचं आहे सगळं. त्याच्यामध्ये परमात्मा सीते सीते असं करत सगळं दाखवायचं आहे. मग कुठे कोणा झाडालाच विचारतात, कोणा कशालाच विचारतात, कोणाला कशाला विचारतात. मोठा इतिहास आहे रामायणामध्ये, खूप पार्ट. तुलसीदासजीने आणि नाथमाता आणि रंगवला महाभारत रामायण. ते असं करता करता आणि पुढे पुरचुंडी दिसते, काय दिसते, गाठोडी. मग लक्ष्मणाला वाटलं बाई गाठोडी कुठली आहे कोणाच माहिती आहे, मग तसं सोडतो, काय करतो. आणि त्याच्यामध्ये केवर म्हणजे पायातली पैंजण माझा, आणि ती पैंजण कोणाला दिसते, लक्ष्मणाला. आणि तो देवाच्याकडे काय करतो, मग घेऊन जातो असं. मग त्याला तो सांगतो, म्हणलं हे अलंकार आहे, याच्यात सीतेचा काय अलंकार आहे, हे केवर. तर भगवान श्रीरामचंद्र विचारतो, बाकीचे कोणाचे ते म्हणलं मला माहिती नाही, फक्त एकच अलंकार काय, बाकीचे का माहिती नाही, हाच का माहिती आहे. मग तो सांगत असतो, म्हणलाय दररोज मी सीतेच्या पायाचा काय घेत असे, म्हणून एक अलंकार फक्त काय, म्हणलं बाकीच्या मग तेवढाच का माहिती आणि बाकीचे काय. म्हणून पायाच्या पलीकडे सीतेला पाहण्याची वृत्ती कोणाच्या ठिकाणी गेली नव्हती. किती वर्ष, 14. नाही त्याला फक्त कशाचं दर्शन आहे, गळ्यातला अलंकार कायचा नव्हता. किती संयम असला म्हणजे भगवान म्हणतात लक्ष्मणाला, म्हणला तो आपल्या आईची कोच धन्य केली, असा जर मला पुत्र येणं धन्य माता पिता कीर्तनात सांगायचं. प्रवचनाला विद्यार्थी बसत नाही म्हणतात लोक, आपण थोडे प्रवचन करायला लावतो, ते ओरड आहे. कीर्तनाचं तेवढ्या काय देतात, प्रवचनाचं काय करत नाही. असं प्रवचन सोपं आहे, कीर्तनाला मटेरियल जास्त पाहिजे. ते 40-50 मिनिटाचं असते आणि प्रवचन काय 15-20 मिनिटाचं असते, 15 मिनिटाचं असते. तर थोडी आपण प्रॅक्टिस करतो. बळी सहज आलेला आहे. एवं जीवधर्महीन जो जीवेशी अभिन्न आणि देखे जो सोनाय नका ज्ञानी माझे. बरोबर, जीवधर्महीन जीवेशी अभिन्न. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जीवदशा आहे का, तिथे जीवदशा नाही, ईश्वरदशा नाही, कोणतीच दशा नाही. जे जीवेशी असे भिन्न, परमात्मा जीव भिन्न नाही असं आहे का. त्याच्यामध्ये विचारसागर वगैरे शिका. परमात्मा भिन्न काय, जीव म्हणजे बरं का विशिष्ट चेतन, अंतःकरण विशिष्ट चेतन म्हणजे जीव, बुद्धी विशिष्ट चेतन म्हणजे विशिष्ट म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये विशेष भागाचं एक विशेषण भागात असं, आणि दोन मिळून काय होते, मग विशेष भाग समव्याप्त असतो. परमात्मा तत्व असं म्हणतात. म्हणून तो जीवाहून काय नाही, भिन्न नाही. असं जो कोणी जाणत असेल तो चांगलं सुनयन ज्ञानी माझी. सुनयन म्हणजे आपल्याला डोळे आहे, नुसते चष्म्याने डोळे चांगले दिसत नसतात. आता काजळ लावलं म्हणजे सुरमा लावला म्हणजे डोळे,
परमात्मा स्वरूपापर्यंत ज्याची दृष्टी जाते त्याला सुनयन असं म्हणतात. सुनयन ज्ञानी माझी, ज्ञानाचा डोळा डोळसा, माझी डोळस तो विरेशा. म्हणून खरा डोळस कोण आहे तो आहे. आणि सुची नव्हे भगवसन आत्म्या भाग्याचा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही स्तुती करत नाही, जसं आहे तसं त्याचं काय करतो. खरा भाग्य कोण आहे, जाणे भक्तीचा आणि तोच दैवाचा. भाग्य तरी नव्हे अनेकाच वाच बरं, त्याला खरा भाग्यवान असं म्हणत असतात. हे भाग्य लौकिक भाग्य आहे की संसारामध्ये आपले भाग्य, पण ते खरं भाग्य नव्हे. नाही का, एक श्रीमंत मनुष्य असतो, आपण त्याला भाग्यवान, पण ते कायमचं राहील, कायमचं राहील असं सांगता येत नाही. बरं त्याच्या पाठी आहे वे दुःखम वे दुःखम मिळवत आहे सुद्धा रक्षणाचं. नाही का, चोराची भीती का झोपडीतल्या माणसाला असते का. चोरच म्हणा माझं काहीतरी घेऊन टाका तुम्ही. चोराची भीती कोणाला आहे, श्रीमंताला आहे. नाही का, टाकू कुठं झोपडीतल्या माणसाकडे टाका टाकायला असतो. याचा याला खरं भाग्यवान. लक्ष्मी चंचल आहे बा. काय लक्ष्मी जी आहे ती कोण आहे, मग चंचल कोण नाही, सरस्वती आहे. ज्ञानाचा कोणी हिस्सा वाटा मागू शकत, धनाचा मुलगा जर एखादा शिकलेला असला, काहीतरी इंजिनियर झाला, मग मागू शकतो का. आणि धनाची वाटे होत असतात. मग खरा भाग्यवान कोण इथं सांगा. नाही का, अशा रीतीने जो परमात्मा स्वरूपाला जाणतो तो खरा डोळस आहे. असतो ते नव्हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तोच खरा भाग्यवान आहे. समम पश्यनी सर्वत्र समवस्थितम ईश्वरम नाही नसते आत्मनात्मानम याती पराम गती. समम पश्यनी सर्वत्र, पाहणारा मनुष्य कोणता आहे, जो सर्वत्र ठिकाणी अनंत रूपे अनंत वेशे देखील बाप रखमा जनीवनी योगा वासनेचा पुसारा असा सर्वत्र बाजूने पाहणारा आहे, त्याला खरा पाहणारा असं म्हणतात. नाही नाच आत्मनात्मानम तत्व, त्याचा तो आपला कधी घात करून घेऊ शकत. असं दर्शन झालं आलेलं नाही, त्याने खरी हानी कोणी केली, विसरली दया थोर झाली आणि पचतील खाणी. मग परमात्मा दर्शन प्राप्त होणं याच खरा लाभ आहे. तो का म्हणे आता लाभ नाही. आणि बाकी परमात्मा स्वरूपाला न जाणताना किती माणसाने आणखी वैभव प्राप्त केलं तर ते क्षणभंगूर आहे. काय आत्मतत्व हे अविनाश स्वरूपाचं असल्यामुळे खरा भाग्य कोणतं ज्ञानी पुरुष आहे ना, परोक्ष पुढे परोक्षाचं रूपांतर कशाला झालं पाहिजे. शरीर कसं आहे त्याचं दृष्टांत देऊन सांगतात. गुणेंद्रिय दोकटी देहधातूची त्रिकुटी 5 मेळावा बोकटी. गुण इंद्रिय वगैरे 3 गुण, सत्वराजतम 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. धोकटी म्हणजे नावाची जशी आणखी हे असते, किंवा डॉक्टरचं जसं एक सामान ठेवण्याचं त्याला धोकटी असं म्हणतात. धोकट्यानं सुटकेच धरून जरा घेतला. देहधातूची त्रिकुटी 3 नाही का, कफवात पित्त याच्यात बसून हा देह असतात. आणि 5 मेळवा बोकटी दारुणे पंचमहाभूताचं काय. 5 मेळवा म्हणजे पंचमहाभूत एकत्रित झाले म्हणजे शरीराचा आकार काय होतो, तयार होत असतो. असं आहे देहाची धातूची त्रिपुडी आणि 5 मेळावा उकटी दारुणे. मग शरीर जे आहे, शरीर सामान्य आहे का, सगळ्या दुःखाला कारण कोण आहे, शरीर दुःखाचे. त्याच्यात 3 प्रकारचे आहे, एक कारण शरीर, एक सूक्ष्म शरीर आणि
रोग वगैरे कोणत्या शरीरात असतात आणि विकार असं, आणि त्याचं सारं बीज कारण शरीर. अशी दारू आहे बघा. उघड 5 वेळी पंचगादी लागले, जीव पंचांना सापडले खरी ना कुठे. 5 वेळी नागिन नावाचा एक हे असते विंचू वगैरे तर नागी माझा तोंडाकडून जावत नसतो, नागी मारत असतो. मग काय विचार, एकदा त्यांनी नागू मारले, 24 तास प्रसाद त्याचा अनुभव. एकाला हे झाला होता, विंचू झाला प्रवचनामध्ये, आणि तो सारखा तरफडायला लागला. मग साहजिकर विचारलं, म्हणलं हे बा विंचू विचारण्याचा मंत्र येतो का कोणाला? मंत्राने विंचू काय होतं, सापसुद्धा काय होतं. एक जण उभा राहिला बघा, मग आनंदाची गोष्ट आहे, नाही का असेना, पण एक जण तरी मिळाला मंत्र देणारा. त्याला विचारलं, ये बाबा, अरे याला विंचू चावलेला आहे, मंत्र टाकी. तर म्हणले, महाराज मला उतरवण्याचा येत नाही, सोडवण्याचा. असा कुठं मंत्र शिकायचा असतो आहे काय? अलीकडे काय झालेलं आहे, असा बॉम्ब काढतात, एक बॉम्ब टाकला की एक राष्ट्र. आता उलट डोकं चालते. पण असा बॉम्ब काढत नाही की 5 माणसावर, ते मेलेल्या माणसावर दाखवलं तर जिवंत होऊन जातं. उलट वरचं पण जावे. शास्त्रज्ञाची बुद्धी कशी आहे. आणि त्याच्यात मग टाईम बॉम्ब टाकणारा माणूस दिसतो का नुसतं ठेवलेलं असतं, आणि त्याचं बटन कुठं असते तिकडे. वाईट आहे. अजून लोक सांगतात, नाही तर कोण्या याचं डोकं कसं चालेल काही सांगता येत नाही. नाही तर अमेरिकेत बॉम्ब राहिलं आणि पाकिस्तानला उद्ध्वस्त करेल, काही सांगता येत नाही. काय कसे कोण कसा शोध लावतील काही सांगता येत. चांगले शोध लावले पाहिजे तर कोणाची होती. हे कोरोना म्हणजे तरी काय होतं, घातपात करणारी वृत्ती कोणाची होती, आणि त्याचे परिणाम चांगला आहे. आता एक विषाची पुडी जर टाकली तर सगळं उजनी धरणातलं पाणी सगळं असे चाललेले प्रकार. दुष्ट बुद्धी कुठे जाऊन पोहोचेल काही सांगता येत नाही. सहज आलेला आहे म्हणून सांगितलं. असोणीय शरीर नित्यबुद्धीची सुरी, आणि अनित्य भावाच्या उदरी साखी दाटी असोणीय शरीर नित्य भावाची सुरी. नित्य म्हणजे परमात्मा स्वरूप. परमात्मा स्वरूप जाणल्यानंतर आणि शरीराचा निराश होत असतो. तसे विचारता निरसले प्रपंच सजे. मग तत्वतःच बोलले, पर्याय देही असता नाही काय अनित्य भावाचे आहे. बाकी एक परमात्मा नित्य असून तद्व्यतिरिक्त अनित्य आहे. त्याला नित्यानित्य विवेक म्हणतात. नित्य काय आणि सत्य काय आणि मिथ्या काय असा विचार असतो. परी असोनी देही असता नयेची आत्मघाता आणि सेकी पंड सुद्धा दे. असा विचार ज्याने आणखी केलेला आहे परब्रह्म स्वरूपाचा, तो आपला घात करून घेऊ शकत नाही. आणि परब्रह्म स्वरूपाला न जाणताना त्याने आपला स्वतःचाच काय केला, स्वतः घात केला. आणि सेकी पंड सुद्धा ते तुझे. ब्रह्मस्वरूपाला जाणल्यानंतर ब्रह्महून तो वेगळा राहत असतो का ब्रह्मरूप होत असतो. इतर काही जाणा तुम्ही तर त्याच्याहून काय राहतो, वेगळा राहत असतो. पण हे जाणणं असं आहे आपल्याहून वेगळा होऊ देत नाही. योगज्ञानाची अपूर्वी ओलांडून या जन्मकोडी नाही आणि या भाषापुढी.
त्याची साधनं सांगितलेली आहेत. त्याचं साधन म्हणजे योग, अध्यात्मज्ञान, ओलांडून जन्मकोडी अनेक जन्मापर्यंत त्याचा परिचय करत असतात. असं जोपर्यंत प्रतिबंध आहे तोपर्यंत ज्ञान अपरोक्षत्वाने होऊ शकत नाही. परोक्ष होईल पण काय होत नाही. त्याला कोण आडवे येतात? तुमच्या पंचदशीमध्ये चाललेलं आहे. प्रतिबंध आडवे येतात ना. आता प्रतिबंध 3 प्रकारचे: वर्तमान प्रतिबंध, भावी प्रतिबंध, भूत प्रतिबंध. हे निवृत्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ज्ञान. मग केलेला विचार फुकट जातो का? प्रतिबंध निवृत्त झाल्यानंतर प्राप्त झाल्याशिवाय नाही का? वामदेवाचा प्रतिबिंब 1 महिन्यावर 1 जन्माचा होता. मग त्या जन्मामध्ये त्याला ज्ञान झालं नाही. दुसऱ्या जन्मामध्ये तो प्रतिबंध निवृत्त झाला. जन्माला आला तर ज्ञानी होऊन आला. प्रतिबंध काय झाला? भावी प्रतिबंध होता. म्हणून जन्मकोडी ओलांडून या जन्म केलेला परमार्थ फुकट जात. या जन्मात नाही, त्या जन्मात नाही, कोणत्या ना कोणत्या तरी जन्मामध्ये फलद्रूप झाल्याशिवाय नयोही या भाषा पुढे जगा. निश्चय कसा असतो? मी ते साध्य प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. नाही का? क्लेशोधिक 15 अध्यायामध्ये पैभव स्वर्गाव बघले जिमक्षु नयोही या निघाले पुढे. म्हणलं आम्ही ते प्राप्त करून घेतल्याशिवाय राहणार नाही असा निश्चय करता. हे कसं आहे? परमात्मा तत्व कसं आहे? शरीराचं ज्ञान सांगितल्यानंतर परमात्मा तत्वाचं ज्ञान. आकाराचे पहिलं धीर, नादाची पहिलं मेर, तुर्याचे माजगर परब्रह्म आहे का? काय परमात्मा साकार आहे का निराकार आहे? का तिथे कोणत्या तरी शब्दाचा स्पर्श आहे का? तिथे पहिलं मेर आमच्या प्रकृतीकडील व्हावं आणि तरी कल्पने विणला कसे. अच्छा, तुर्याचे माजगर म्हणजे काय अवस्था आहे ना? जागृती, स्वप्न, सुषुप्ती, समाधी आणि पुढची. तो का म्हणे ते उन्मनी नाच कार्य करा. जिथे सर्वत्र परमात्मा दर्शन होत असत त्याला तुरी अवस्था. नाही का? जनी वनी अवघा मोक्षाचं घटगती जेतो येतो विश्रांती. गंगादेव पंपदेव सरितादेवी. मोक्षाचं परमोच्च पद त्याला म्हणत असतात. त्यालाच मोक्ष असं म्हणत असतात. जेतो येते विश्रांती. या ठिकाणी निरंजनी आम्ही बांधलेले घर. नाही का? नित्य निरंकार असं स्वतः स्वरूप कोणतं आहे? मग आपलं भाड्याचं घर आहे कोणतं? शरीर. खरं शरीर कोणतं आहे? परमात्मा स्वरूप. आणि गंगादेव पांपती समीर सरिता देवी. ह्याच्या नद्या असतात. शेवटचंच ठिकाण कोणतं आहे? मग एकदा समुद्राला गेलं की तिथं नावही जाते, धावही बंद पडते आणि परिच्छिन्न राहते का समुद्र पदे. येण्याची दे, हे सुख येण्याची देन पाखणी आलाय असल्या प्रकारचं सुख. नाही का? पाय धुण्याकरता म्हणजे मुबलक त्याला काय होते? प्राप्त होते. पाय पाखळणी आलावे म्हणजे आपण कुठे गेल्यानंतर किंवा म्हणजे महाराजच्या आनंद द्या असं वगैरे. म्हणजे त्या पाण्याचा केवढा उपयोग होतो. त्याप्रमाणे किती सुख प्राप्त होते. पाय पाखळण्या म्हणजे मुबलक असं सुख काय होत असते. हे विषयाचं सुख आहे. विष सुख पाहता जवळ चाळे हे क्षणभर सुख असते. एखादा पदार्थ आपण खात असतो जोपर्यंत जिवेचा शेंडा लागते तोपर्यंत गोड. एकदा शेंडा बाजूला झाला की संपलं. ढकलावं लागतं त्याला. भूतवैषम्यानं विषमबुद्धी म्हणजे ज्याची समबुद्धी निर्माण झालेली आहे, विषमता निघून गेलेली आहे. असल्या प्रकार त्याला याला हे सुख काय होतं? मुबलक सुख प्राप्त होते. दीपाची आकोडी जायचे आणि एकची तेज सरीसे तैसा असा तोटी असे सर्वत्र. दीपाची आकोडी कोट्यावधी दिवे आहे पण त्या दिव्यामध्ये असणारा प्रकाश मात्र किती आहे?
भूतवैषम्य द्वय विषमबुद्धी. भूतांच्या ठिकाणी विषमता जरी असली, भेद जरी असले तरी नाही का आपलं उपादान करण्यामध्ये कोणत्याही प्रकारे काय नसतो. घड्याचे आकार भिन्न भिन्न आहे, नाव भिन्न भिन्न, पण सर्व घड्यामध्ये असणारी माती किती आहे? ते उपादान कारण आहे. उपादान कारण त्यालाच म्हणतात. जे कार्यामध्ये समव्याप्त असते त्याला काय म्हणायचं, आणि जे कार्याहून भिन्न असते त्याला निमित्त कारण. असा असत असलेला सर्वत्र ईश परमात्मा आहे. ऐसैनी समजते पंडुसुतान जिये जो देखता, खडा पाहणारा कोण? अशा प्रकारे जो कोणी पाहतो, जे जो देखतच आता आणि मरण आणि जीविता नागवे, तो जन्ममरण या दुःखाकडून नागवल्या जात. कारण जन्म आणि मरण हे धर्म कोणाचे आहे? शरीराचे आहे, नाही का? हे काही आत्म्याचे नाही, जीवाचे सुद्धा नाही बा. जीव मरत नाही, शरीरातून काय होतं? निघून जात असतो, तो मरतो का? नाही का? मग जीवाचा बात काय होतं? अज्ञान निवृत्त तो जीवी भाष ना ब्रह्म परमात्मा बोधे. ज्ञानाने जीवत्व दशा जाते. कशाने? एक एक दृष्टांत इथून सर्वत्र काय मरण आणि जीविता नागपिड. मग जन्ममरण या भ्रांतीपासून तो नागवला जात नाही. म्हणून दैव आगळा वाणी बसो वेळवेळा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याचं दैव काय सांगा आपण, नाही का? जाणे भक्तीचा जिवाळान तुझी, खरा दैववान पुरुष तो आहे. म्हणला मी एकच वेळा स्तुती करतो असं नाही. वाणीत असो वेळोवेळा साम्य से जे डोळा लागला, जो समना ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी विलीन झालेला आहे, ज्याच्याबरोबर ज्ञानरूपी डोळ्यांनी ज्याला प्रकाश पडलेला आहे, त्या माणसाची आणखी किती स्तुती करावी? काय वानो आता न पुरे. प्रकृतैवच कर्माने क्रियमानाने सर्वशः यत् पश्यति तथात्मानं कर्तारं सकर्ते. म्हणून पाहणारा कोण आहे याचा विचार केलेला आहे. थोड्या वेळाने काय करू?